नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं। या ठिकाणी बघा, कौशल्य विकास रोजगार या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा चालू आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक विभागावाईज प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 400 ते 500 प्लस जागा या ठिकाणी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता 8वी पासून, लक्षात घ्या 8वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत कोणताही या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट मध्ये पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात, हे लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, हे जी मी आज घेऊन आलेलो आहे हे लातूरचं आहे। या ठिकाणी लातूरला रोजगार मेळावा आहे आणि 22 तारखेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या 22 तारीख आहे, 22 जुलैला या ठिकाणी रोजगार मेळावा आहे। 400 प्लस जागा आहे त्याच्यामध्ये। याच्या आधीचाही मी व्हिडिओ टाकलेले 2 ते सुद्धा 22 ला आहे। छत्रपती संभाजीनगरचं या ठिकाणी उद्याच मेळावा आहे, तो पण 22 ला आहे। तर लक्षात घ्या, सर्व जागा बघून घ्या, तुम्हाला कोणत्या तरी एका ठिकाणी या ठिकाणी प्रेझेंट राहता येईल। या ठिकाणी बघा 18 उद्योजक कंपन्या आहेत, याच्यामध्ये 400 प्लस रिक्त पदे आहेत आणि या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरता संपूर्ण महाराष्ट्र करताय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त एका जिल्ह्यासाठी नाहीये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघतायत, तर तिथल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तर ऑपॉर्च्युनिटी आहेच, परंतु बाकीचे सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी मुलं जे आहेत ते जाऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, आपण सर्व बघणार आहोत। पहिलं जे उद्योजक क्रमांक कंपनीचं नाव आहे, नंतर पदाचं नाव आहे। या ठिकाणी रिक्त पदे स्त्री पुरुष दोघांसाठी ही जागा आहे। शैक्षणिक पात्रता आणि वय बघणार आहोत। पहिलं जे पद आहे जॉन डियर प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनी मधलं ट्रेनी पद आहे। 50 पदे आहेत, स्त्री पुरुष दोघांना। डिप्लोमा म्हणजे कोणत्याही प्रकारचा डिप्लोमा झाला असेल तुमचा, ITI असेल, इंजिनिअरिंग मध्ये असेल किंवा कोणत्याही असेल, ते याच्यासाठी पात्र आहेत। 18 ते 25 वर्ष वयोगट असेल। 2 नंबरचं या ठिकाणी पद बघा, बाई काकाजी पॉलिमर लिमिटेड लातूरचं आहे। ऑपरेटर, सेल्समन आणि लेबरचं पद आहे। 20 पदे आहेत या ठिकाणी, पुरुषांसाठी आहेत। 10वी ITI सर्व ट्रेड, ठीक आहे। ITI मधले कोणताही ट्रेडचा व्यक्ती या ठिकाणी स्टुडंट भरू शकतो आणि MBA वाल्यांसाठी सुद्धा आहे। या ठिकाणी वय जे आहे ते तुम्ही चेक करून घेत चला लाईनीनी। या ठिकाणी बघा 3 नंबरचं पद आहे, ऑथेंटिक सिक्युरिटी गार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लातूर, सुरक्षा रक्षकाची या ठिकाणी जागा आहे। 30 पदे आहेत, स्त्री पुरुष दोघांनाही 10वी 12वी आणि कोणतीही पदवी चालणार आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी बघा 4 नंबरचं पद आहे, वैभव इंडस्ट्रीज लातूरला ट्रेनीचं आहे। या ठिकाणी 10 पदे, स्त्री पुरुष आहे दोन्ही। फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, RAC TDM यांच्यासाठी हे अप्लाय करू शकतात। 5 नंबरचं पद आहे, इक्विनॉक्स टेक्नॉलॉजी लातूर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस टेक्निशियन आणि वेल्डर यांचंही या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी 20 पद आहेत, स्त्री पुरुष दोघंही भरू शकतात। 10वी 12वी कोणतीही पदवी, ITI डिप्लोमा, वेल्डर, ठीक आहे, हे लागणार आहे। ITI मध्ये कोणतं पण आहे आणि ज्याचा डिप्लोमा आहे तो वेल्डर मध्ये, लक्षात घ्या, इथं ऑब्लिक दिलेलं आहे, तर कन्फ्यूज होऊ नका। या ठिकाणी बघा 6 नंबरचं पद आहे, अजय फार्मा मेकॅनायझेशन लातूर, सेल्स मॅनेजर, वर्क्स मॅनेजर, बँक ऑफिस मॅनेजर, स्टोअर कीपर, वर्कशॉप सुपरवायझर या ठिकाणी आहेत। 11 पदे आहेत, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी। 10वी 12वी कोणतीही पदवी, ITI आणि सर्व ट्रेड, ठीक, ITI चे सर्व ट्रेड, लक्षात घ्या। या ठिकाणी 7 नंबरचं पद आहे, IIFL समस्ता फायनान्स लातूर, ठीक आहे, कस्टमर रिलेशनशिप ऑफिसरची पद आहे। 15 पदे आहेत, स्त्री पुरुष या ठिकाणी दोघंही भरू शकतात। 12वी आणि कोणतीही पदवी या ठिकाणी पात्रता आहे, लक्षात घ्या। त्यानंतर बघा 8 नंबरचं जे पद आहे, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड सोलापूरचं आहे। सेल्स फील्ड ऑफिसर या ठिकाणी 20 जागा आहेत, स्त्री पुरुष या ठिकाणी दोघे भरू शकतात। 12वी कोणतीही पदवी या ठिकाणी चालणार आहे। 9 नंबरचं पद आहे, सिटको इंजिनियर्स लातूर, टर्नरचं पद या ठिकाणी 10 या ठिकाणी पद आहेत, पुरुष, फक्त पुरुषांसाठी ITI टर्नर हा त्या ठिकाणी चालणार आहे। या ठिकाणी 10 नंबरचं पद आहे, मुथूट मध्ये मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड लातूरमध्ये, फील्ड ऑफिसरचं पद आहे। 50 जागा आहेत, स्त्री पुरुष दोघांसाठी आहे। 10वी लागते फक्त, लक्षात घ्या, 10वीच्या बेसवर पण आहे, असं नाही की ज्याचं एज्युकेशन कमी आहे त्यांना नाही आहे। मी म्हणलं ना 8वी पासून आहे तुम्हाला, या ठिकाणी हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा 11 नंबरचं पद आहे, बजाज ऑटो क्वेक्स कॉर्प छत्रपती संभाजीनगर मधलं आहे, तर ट्रेनी पद आहेत। 50 जागा आहेत, स्त्री पुरुष, 10वी ITI व सर्व ट्रेड, ठीक आहे, ITI चे सर्व ट्रेड आहेत। या ठिकाणी बघा 12 या ठिकाणी जागा आहे। त्या ठिकाणी बघा इंडो मोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड लातूर, सेल्स अँड सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आहे, 10 जागा आहेत या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी स्त्री पुरुष आणि कोणतीही पदवी या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा 13 नंबरला आहे, भोसले ट्रॅक्टर लातूर, सेल्समन, सेल्स मॅनेजर, मेकॅनिक, ड्रायव्हर, 17 जागा आहेत, स्त्री पुरुष दोघांसाठी। 10वी ITI सर्व ट्रेड कोणतीही पदवी। या ठिकाणी क्रायटेरिया लक्षात घ्या, कोणालाही भरता येतं, ज्याचं 10वी झालंय तोही या ठिकाणी जाऊ शकतो, तुमच्याकडे बाकी काही नसेल तर। या ठिकाणी 14 नंबरचं पद आहे, युवा शक्ती फाउंडेशन ट्रेनी अप्रेंटिस, 50 जागा आहेत, स्त्री पुरुष, ITI सर्व ट्रेड
कोणतीही पदवी या ठिकाणी चालेल. 15वं पद आहे पद्मजा मोटार्स लातूर, टेक्निशियन पद आहे, 10 जागा, पुरुष, ITI चालणार आहे, सगळं कोणत्याही या ठिकाणी ट्रेडमधून. 16 नंबरचं पद आहे स्वामी विवेकानंद हॉस्पिटल या ठिकाणी लातूरचं दिलेलं आहे, लक्षात घ्या. स्टाफ नर्सचं पद आहे, 10 जागा आहेत, स्त्री पुरुष, GNM BSc नर्सिंग या ठिकाणी चालणार. या ठिकाणी बघा BSc नर्सिंग सुद्धा आहे. एनी ग्रॅज्युएट मध्ये तर तुम्ही कोणीही जाऊ शकतात, लक्षात घ्या. किंवा 10वी जर झाला असेल BSc नर्सिंग या ठिकाणी कोणतं दुसऱ्या पदासाठी तुम्हाला भरायचं आहे आणि तुमचं या ठिकाणी ते झालेलं नाहीये तर तुम्ही 10वी बेसवर सुद्धा जाऊ शकतात, लक्षात घ्या. त्यानंतर बघा 17 नंबरचं पद आहे राजडोक ऑटो लातूर, टेक्निशियन डेंटरचं आहे, टेक्निशियन आणि डेंटर, 13 पद आहेत पुरुषांसाठी. ITI कोणत्याही ट्रेड मधून झाला असेल तरी त्याला या ठिकाणी जॉब भेटून जाईल. लक्षात घ्या एक्झाम नाही आहे कोणत्याही प्रकारची, फक्त इंटरव्ह्यू आहे. म्हणजे तुम्हाला फक्त मुलाखत द्यायची, तुमचे कागदपत्र घेऊन जाऊन. आपण बघणार आहोत शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी लहाने हॉस्पिटल लातूर आहे, नर्स पदाचे आहेत, 5 जागा, स्त्री. या ठिकाणी बघा ANM किंवा GNM हे पद लागतं या ठिकाणी, स्त्रियांसाठी जागा आहे लहाने हॉस्पिटल लातूरमध्ये नर्सच्या, ठीक आहे. 18 ते 25 वयोगट आहे. तर हे चेक करून घ्या, टोटल जवळपास 401 पद आहेत, म्हणजे 400 प्लस 18 उद्योजक कंपन्यांनी भाग घेतलाय वेगवेगळ्या जिल्ह्यातील, हे लक्षात घ्या. या ठिकाणी 10वी आणि 8वी पासून आहे तुम्हाला. टिप बघा या ठिकाणी, या मेळाव्यामध्ये 10वी 12वी कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, ITI, डिप्लोमा, BE, BTech तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. कोणीही या ठिकाणी जाऊ शकतं, लक्षात घ्या. वेतन आणि सुविधा कसं, तर याबाबत संबंधित कंपनीच्या नियमाप्रमाणे प्रत्यक्ष मुलाखती वेळी कंपनीचे अधिकार सविस्तर माहिती मार्गदर्शन करतील. तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला गेलात तर तुम्हाला पगार किती राहणार आहे, तुम्हाला राहण्याची व्यवस्था, येण्या जाण्याची व्यवस्था, कुठं जॉब असेल, हे सर्व तुम्ही त्यावेळेस मुलाखतीच्या वेळेस डिस्कस करू शकतात समोरासमोर, लक्षात घ्या. आवश्यक कागदपत्र काय, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, TC, अनुभव असल्याचं प्रमाणपत्र असेल तर ते, नसेल तर काही हरकत नाही. एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन असेल तर ते, शैक्षणिक बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो इत्यादीच्या 5 प्रती घेऊन जाणं. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला कुठंही जाऊन या ठिकाणी नोंदणी काही करायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी जायचंय. कधी द्यायचंय, मेळाव्याचं ठिकाण लक्षात घ्या. या ठिकाणी संपर्क दूरध्वनी क्रमांक दिलाय, तो लक्षात ठेवा. तुम्हाला कॉल करून काही विचारायचं असेल आणि लातूर या ठिकाणी बघा त्यांचं मेल दिलेला आहे, काही पाठवायचं असेल तर. मेळाव्याचं ठिकाण कुठे, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, नवी जिल्हाधिकारी कार्यालय जवळ लातूर, तालुका जिल्हा लातूर. तर हे प्रॉपर लातूर जवळ आहे, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आहे. दिनांक आणि वेळ मंगळवारी म्हणजे उद्या 22 जुलै आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी 22 जुलै 2025 ला सकाळी 10 वाजता हजर राहा. तुमचे कागदपत्र घेऊन तुमचं डायरेक्ट नोंदणी करून त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाईल. या ठिकाणी अजून एक महत्वाचं आहे तुम्हाला सांगायचं की याच्या आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही शेवटला बघा 2 व्हिडिओ येतील आता, त्यामध्ये सुद्धा तुम्ही दोन्ही कंपन्या 22 तारखेलाच आहे त्यांचं, तर त्या ठिकाणी तुम्ही हजर राहू शकतात जर तुमचा जिल्हा असेल तर. हे जिल्ह्या वाईज वेगवेगळ्या डेटला या ठिकाणी होणार आहेत. काही जिल्ह्यातले उद्या 22 तारखेला आहे, काही जिल्ह्यातले अजून पडणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करत चला. आणि 100% जे यासाठी इलिजिबल आहेत, पात्रता आहेत ते जा, कारण बरेच विद्यार्थी जॉब करतात. कमी क्रायटेरिया असेल, 10वी असेल, 8वी असेल, 12वी असेल तर त्यांना जॉब भेटत नाही. आता जॉब भेटत आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी जॉबवरती जा, या ठिकाणी इंटरव्ह्यू द्या, तुम्हाला नक्की या ठिकाणी जॉब भेटून जाईल. नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.